शेतकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे ग्रामीण भागात पेरणीला सुरुवात. ट्रॅक्टरच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती, तर काही शेतकऱ्यांची जुनीच कसरत. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आवड. काही शेतकरी जुनी परंपरा घेऊन पेरणी करण्यास निघाले, तर काही शेतकरी नवीन यंत्राच्या साहाय्याने पेरणी करण्यास सुरुवात. काल दिनांक जून 24 रोजी संध्याकाळी शेगाव येथील काही ग्रामीण भागात पाऊस पडल्यामुळे आजपासून पेरणीला सुरुवात झालेली आहे. बैलांच्या पेरणीपेक्षा ट्रॅक्टर यंत्राच्या साहाय्याने पेरणीला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिलेली आहे. ट्रॅक्टर यंत्राद्वारे सोयाबीन, तूर चांगल्या प्रमाणात पेरल्या जात असून मनुष्यबळ कमी व कमी मजुरीत चांगल्या प्रकारचे पेरणी होत असून 80% शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे पेरणीला पसंती दिलेली आहे. ट्रॅक्टरने पेरणी करत असताना शेतकरी प्रति एकरी 30 किलो बियाणे सोडत असून तूर प्रति एकराला 5 किलो सोडल्या जात आहे. नमस्कार, मी झाडेगाव येथील शेतकरी प्रवीण निवृत्ती माळी. आज आमच्या झाडेगाव येथे सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. तरी आता 99% शेतकऱ्यांची पसंती ही ट्रॅक्टरलाच आहे, ट्रॅक्टरच्या पेरणीलाच आहे. कारण की ट्रॅक्टरच्या पेरणीमुळे खूप गोष्टींचे फायदे असे आहेत की एक मजुराचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैलाची पेरणी शक्य नाही आणि ट्रॅक्टरच्या पेरणीने एका दिवशी भरपूर क्षेत्रफळ पीक पेरल्या जाते. तो एक प्लस पॉईंट आहे. सध्या आम्ही आता फुले किमया नावाची व्हेरायटी पेरत आहे. एकरी 28 किलो ते सुटून राहिले. अशा प्रकारे पेरणी